लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातला एकदम सुंदर आणि महत्त्वाचा क्षण असतो, कारण की तिथूनच भावी वाटचालीला सुरुवात होत असते. तिथून एक नवीन जीवनाची सुरुवात सुद्धा होत असते. म्हणून लग्न हे प्रत्येकाच्या जीवनामध्ये अतिशय महत्त्वाचं मानलं जातं. अशाच पद्धतीचं लग्न एका ठिकाणी चालू असतं आणि लग्न चालू असतानाच अष्टका व्हायच्या अगोदरच, मंगळसूत्र घालण्याच्या अगोदरच त्या ठिकाणी पोलीस येतात आणि नवरीला उचलून नेतात. सगळ्या मंडपामध्ये एकच गदारोळ पाहायला मिळतो की नेमकं काय घडलंय, नवरीला अशा पद्धतीनं का उचलून नेतात, असाच प्रश्न सगळ्यांना पडलेला असतो. जेव्हा पोलीस सांगतात तेव्हा सगळ्यांना आश्चर्याचा धक्का बसतो. नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण, कुठं घडली आहे घटना, हे आपण सविस्तर पाहणार आहोत. पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका. आता ही जी घटना आहे ती आहे पंजाबमधील, आणि पंजाबमधील एक जिल्हा आहे देवीगड, याच परिसरामध्ये घडलेली एक घटना आहे. ऑगस्ट 2019 मध्ये एका तरुणाचं आणि एका तरुणीचं लग्न चालू असतं आणि लग्नामध्ये मोठ्या प्रमाणात पाहुणे रावणे मित्रमंडळी हे सगळे आलेले असतात. लग्नाची घटिका चालू होते. मंगलाष्टिका सुरू होण्याच्या अगोदरच त्या ठिकाणी पोलीस येतात आणि लग्न मंडपातून नवरीला उचलून नेतात. आता नवरीला उचलून नेतात आणि विचारू लागतात की हीच आहे का, तीच आहे का. आता जो सोबत आलेला व्यक्ती आहे, हो हीच आहे. मग ती नवरीसुद्धा म्हणू लागते, मी असं काय केलं आहे, मला कशामुळं धरून नेत आहेत, असा प्रश्न ती पोलिसांना विचारते. आणि पोलीस जेव्हा सांगतात तेव्हा सगळ्यांनाच एक मोठा धक्का बसलेला असतो, कारण की ही जी महिला आहे, ही जी तरुणी आहे, ती जी हे लग्न करत होती हा तिचा 9वा नवरा होता. कितवा? 9वा. या अगोदर तिनं अशाच पद्धतीनं 8 लग्न केले होते. नवरदेवांना फसवलेलं होतं. जेव्हा पोलीस तिला ताब्यात घेतात, पोलीस स्टेशनमध्ये नेतात, तिची कसून चौकशी करतात, तेव्हा ती घडलेला संपूर्ण प्रकार सांगते. आणि त्यामुळं अनेकांना धक्का बसतो, कारण की अनेकांच्या जीवना मरणाचा प्रश्न त्या महिलेसोबत जोडलेला असतो. ती महिला पोलीस स्टेशनमध्ये गेल्यानंतर पोलिसांना जे सांगते ते ऐकून पोलिसांना सुद्धा मोठा धक्का बसलेला असतो. ती सांगते की तिचं पहिलं लग्न एका व्यक्तीसोबत झालेलं होतं आणि तो व्यक्ती काही जास्त श्रीमंत नव्हता, जास्त पैशावाला नव्हता. मग तिच्या काही इच्छा, अपेक्षा आणि झटपट श्रीमंत होण्याची इच्छा त्या तरुणीची होते. मात्र या सगळ्या इच्छा तिचा नवरा पूर्ण करू शकत नव्हता. ती तिच्या नवऱ्याला सांगायची, आपल्याला हे पाहिजे, ते पाहिजे, गाडी पाहिजे, घोडी पाहिजे, या सगळ्या गोष्टी पाहिजे. ते म्हणे, हे बाबा आपल्याकडे काही एवढे पैसे नाही आणि तेवढे पैसे मी आणूसुद्धा शकत नाही, तू काय कर, आपली जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीनुसारच राहा. पण ती जी महिला होती तिला मात्र पैसे जास्त कमवायचे होते आणि म्हणूनच तिच्या शैतानी खोपडीमध्ये एक आयडिया आली होती. आणि ती आयडिया तिने तिच्या नवऱ्याला सांगितली. तिने तिच्या नवऱ्याला सांगितली की आपण एक काम केलं तर, ज्या लोकांना लग्नासाठी मुली मिळत नाहीत, ज्यांना नवरी मिळत नाही, अशा लोकांची नवरी जर मी बनले आणि त्यांच्याकडून काही हुंडा घेतला, या गोष्टी घेतल्या आणि लग्न करून तिथं गेले, तर लगेच त्यांच्या घरामधले जी काही रक्कम आहे, जे काही सोने नाणे दागिने आहेत, हे घेऊन मी लंपास होईल. असं आपण केलं तर ही आयडिया त्या नवऱ्यालासुद्धा आवडू लागते. आणि तीच आयडिया ती तिच्या सासूला, सासऱ्याला आणि जी नणंद आहे तिलासुद्धा सांगते. मग परिवारामध्ये सगळेजण बसून या सगळ्याचं प्लॅन करतात आणि कशा पद्धतीनं लोकांना फसवायचं असा त्यांचा प्लॅन सुरू होतो. आता जेव्हा हे तरुणी आहे, जेव्हा तरुण होती तेव्हा ती दुसऱ्या लग्नासाठी एका व्यक्तीला बघते आणि तो व्यक्ती 45 वर्षाचा असतो. त्याचं लग्न होत नसतं. मग त्याला जी बायको पाहिजे असते ती वाटेल तेवढे पैसे द्यायला तयार असतो, कारण की तो लय पैशावाला असतो. मग ही त्या व्यक्तीसोबत लग्न करते, त्यांच्याकडून ठरलेली रक्कम घेतात. तो व्यक्ती तिला सोनं नाणं सगळ्या काही गोष्टी करतो आणि ही त्याच्या घरी बायको म्हणून जाते. आणि दुसऱ्या दिवशी सगळं जे काही रक्कम बिक्कम आहे, सोनं नाणं आहे, घेऊन लंपास होते. आणि यांनी अशा पद्धतीची अटकल लावलेली असते की प्रत्येक वेळी नवीन नाव, नवीन कार्ड आणि सगळं काही ॲड्रेस. आता जी तिची सासू होती ती तिची आई बनायची, जो सासरा होता तो बाप बनायचा आणि जो नवरा आहे तो भाऊ बनायचा आणि जी नणंद आहे ती बहीण बनायची. असा सगळा यांचा परिवार असायचा.
आणि ज्यांची लग्न होत नाहीत अशा लोकांना संपर्क साधण्याचं काम तिची सासू सासरे आई वडील बनून करायचे. बघता बघता यांनी पहिल्याच लग्नामध्ये यश मिळवलं होतं. तिथून त्यांना मोठी रक्कम मिळाली होती, चांगले पैसेसुद्धा मिळाले होते आणि असंच ते अनेक लोकांना गंडवत जायचे, अनेक लोकांना फसवत जायचे. कारण की देशामध्ये आणि राज्यामध्ये अशाच पद्धतीनं लोक लग्नासाठी बायको पैसे देऊन आणत आहेत. त्यातलाच हो एक प्रकार आहे. आता इकडं ही जी महिला आहे, काही दिवस काही वर्ष उलटल्यानंतर हिलासुद्धा 3 मुलं होतात आणि 3 मुलं झाल्यानंतर झाले तरी हिचा हा प्रकार चालूच असतो लग्न करण्याचा. हिनं आत्तापर्यंत 8 जणांसोबत लग्न केलेले होते आणि 8 जणांसोबत लग्न करूनही तिचं समाधान झालं नव्हतं. 9वं लग्न करण्यासाठी ती तयार होते आणि पंजाबमधल्या या परिसरामध्ये तिचं ऑगस्ट 2021मध्ये 9वं लग्न होणार असतं. पण त्या ठिकाणी जे पोलीस येतात तिला नवरीला पकडतात, कारण की जो 8वा तिचा नवरदेव होता याच्यासोबत मोठी फसवणूक झाली होती. त्याची जास्तीत जास्त रक्कम आणि सोनं नाणं या नवरीनं पळवलं होतं. पोलिसांनी तिचा अनेक वेळा शोध केला होता. काही लोक बदनामीच्या भीतीनं पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देत नव्हते. समाजामध्ये आपलं नाव खराब होईल, आपली बायको पळून गेली अशा पेपरमध्ये बातम्या होतील म्हणून अनेक जणांनी तक्रारीसुद्धा दिल्या नव्हत्या. पण जो 8वा नवरदेव होता त्यानं पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली होती आणि संपूर्ण परिसरामध्ये ही नवरी कुठं मिळती याची शोध मोहीमसुद्धा केली होती. आणि जेव्हा ती 9वं लग्न करण्याच्या तयारीत होती तेव्हा तो पोलिसांना घेऊन त्या ठिकाणी पोहोचला आणि तिला रंगेहात पकडलं आणि पोलिसांच्या ताब्यात दिलं. आता या सगळ्या लुबाडीमध्ये, लोकांना लुटणाऱ्या टोळीमध्ये ती जी तरुणी होती, तिची आता महिला झाली होती, ती महिला, तिचा नवरा, तिची नणंद, तिची सासू आणि तिचा सासरा हे सगळे आरोपी ठरले होते आणि यांच्यावर कायदेशीर कारवाई करून यांना पुढील कारवाईसाठी पाठवण्यात येणार होतं. पण त्यांची अगोदर मेडिकल टेस्ट करण्यात आली होती, कारण की तिनं अनेक जणांसोबत लग्न केलेलं होतं आणि हे एक कायदेशीर प्रक्रिया आहे. त्यामुळं सगळ्यांची मेडिकल टेस्ट केली गेली होती. तर या महिलेची सुद्धा मेडिकल टेस्ट केली गेली होती. तर त्या मेडिकल टेस्टमध्ये आढळून आलं की ही जी महिला आहे तिला एड्स झालेला आहे, ती HIV पॉझिटिव्ह आहे. कारण की तिने आत्तापर्यंत 8 लग्न केली होती, 8 जणांसोबत सुहागरात केली होती आणि या सगळ्या गोष्टीमधून तिला HIV आलेला होता. आता फजिती तेव्हा झाली जेव्हा हिच्या संपर्कामध्ये जे 8 व्यक्ती आले होते तिचा नवरासुद्धा होता आणि 2 लेकरंसुद्धा होते. आता समाजाच्या भीतीनं काही लोकांनी पोलीस स्टेशनमध्ये तक्रारसुद्धा दिली नव्हती, तरीसुद्धा पोलीस आता या महिलेकडून सगळ्यांची माहिती गोळा करून सगळ्यांचं चौकशी करून त्यांचीसुद्धा मेडिकल टेस्ट करण्यात येणार आहे. काही जणांची मेडिकल टेस्ट ही पॉझिटिव्ह आली तर काही जणांची निगेटिव्हसुद्धा आलेली आहे. पण आता हिनं ज्यांच्यासोबत लग्न केलेत ते जण अजून किती जणांच्या संपर्कात आहेत, त्यांनीसुद्धा आतापर्यंत ही बिमारी किती लोकांपर्यंत पसरवली आहे अशी सुद्धा भीती या सगळ्या घटनेमधून व्यक्त केली जाते. त्यामुळं एक गोष्ट या संपूर्ण प्रकरणावरून आपल्या लक्षात येते की कशा पद्धतीनं काही लोक पैशासाठी काहीही करू शकतात. आता या ज्या महिलेनं, या ज्या तरुणीनं केलं आहे तिची शिक्षा कायदेशीररित्या तिला मिळणारच आहे. पण जी नैसर्गिक शिक्षा आहे, HIV ती पॉझिटिव्ह झाली आहे, ते मात्र आता तिला नैसर्गिक शिक्षा मिळणार आहे आणि ती फक्त काही दिवसाची मेहमान असणार आहे. पण तिच्या चुकीमुळं, तिला पैसे कमवण्यामुळं तिनं अजून काही लोकांचंसुद्धा आयुष्य बर्बाद केलेलं आहे आणि ते सुद्धा लोक हिच्यासोबत शेवटच्या घटका मोजत आहेत. त्यामुळं आपणही कुठंतरी अशा घडणाऱ्या घटनांपासून सावध राहिलं पाहिजे आणि असं कोणासोबत घडत असेल तर त्याला नक्कीच ही माहिती दिली पाहिजे आणि त्यालासुद्धा सावध केलं पाहिजे. आणि जेणेकरून असं एखाद्या नवरीसोबत, अशा एखाद्या व्यक्तीसोबत लग्न करायचं आहे, मग तो नवरदेव असो की नवरी असो, अगोदर मेडिकल टेस्ट करूनच पुढील प्रक्रिया केली पाहिजे, जेणेकरून अशी बिमारी समाजामध्ये पसरणार नाही. एकंदरीत या संपूर्ण प्रकरणावर, या संपूर्ण घटनेवर तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.